बाकी राहिले काका पुस्तकन गावासरी मोहब्बत असे आमचे पुरा असले असासा तिंगा असे आम्ही हिंगा कमवला आमचे जिसम हिंगा असे आमचे दिल तिंगा असे हे किदा का वतनची मोहब्बत जे कोणते असे ते एक फित्री चीज आणि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावतात हुब्बुल वतन मिनल ईमान वतनची मोहब्बत ईमानीचो एक जुज असे त्या सबब आम्ही हे जे ऊपर पूरी तवज्जो देऊन कास आणि हे काम जाऊपर्यंत ज्यादा कौमात इस्लाह करूची कोशिश करू कास आणि बीजी ज्यादा एक आपने रिपीट करता कम अज कम आमच्या गावात एक महकमा शरियाची एक मिसाल कायम करून तुम्ही हिंगा टकून तारीख ओखला आणि तेका वसून तुमका मनवची कोशिश करा आणि एक ठावा पर एक जाऊची कोशिश करा बहरहाल ही मसला पर ज्यादा जापूच्या नाही की वळलो वखत झालो मी तुमको बलतीत के उभे राहिलो तकरीर करू शुरू केलं कलता बनून आणि आमचो वक्त काढलो नाही काढून दुसरो मौजू जो कोणतो असे वो इस्तकबाल रमजान रमजान शरीफ 3-4 दिसांमध्ये येतलो असे आणि ही अल्लाची रहमतो आणि बरकतो नाजिल जावचो मास हे जे भितर कुरान नाजिल जाले नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक मर्तबा मिसगती भितर गेले मिंबरा ऊपर एकते पहली मिंबराची पहिली ताळीवर कदम धरवता सर आमीन बोलले दुसरी ताळी ऊपर कदम धरवता सर आमीन बोलले आणि तिसरी ताळी ऊपर कदम धरता सर आमीन बोलले जत्ता तकरीर करून खुतबो देऊन खाल उतरले पुढे इशीन होते सहाबाचे की जकावतचो हो हाल होतो की कोणते आपने खैलात येते वसे नटलान फौरन पूछते होते मिंबराटून खाल होता सहाबासा जमा झाल्यानंतर या रसूलल्लाह आज का मामिला पहिली ताळीवर कदम धरवता सर आमीन बोलले दुसरी ताळीवर कदम धरवता सर आमीन बोलले तीसरी ताळीवर कदम धर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगले की जत्ता मैं पहली ताळी ऊपर कदम धरवूं तरी सैयदुल मलाइका हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम येऊन सांगले या रसूलल्लाह तो शख्स मर्दूत आणि लानती वाटे जे कोणा रमजानुल मुबारक मिळलो आणि तो रडून कुडून अल्लाहकडे आपली माफी मागून घेतलो नाही सैयदुल अनबिया त्याच्या ऊपर आमीन बोले ही बद्दू सैयदुल मलाइकाची ही बद्दुआ ऊपर सैयदुल अनबिया आमीन बोले जे कोणाक रमजान मास मिळलो आणि तो रमजाना भितर रडून कुडून अल्लाह म्हणून आपली आखिरत दुरुस्त करून घेतलो नाही तो लानती यांनी अल्लाहची रहमतेपासून दूर वाटे म्हणून सांगले सैयदुल मलाइका ही बद्दुआ केले सैयदुल अनबिया त्याच्या ऊपर आमीन बोलले आणि दुसरी ताळी ऊपर कदम धरवला मग हजरत जिब्राइल अलैहिस्सलाम बोलले क्या रसूलल्लाह जे कोणा सामने तुमचे मुबारक नाव ऐकवून गेले जे कोण ऐकले तुमचे मुबारक नाव आणि तो तुमच्या ऊपर दरूद पडलो नाही तो लानती आणि अल्लाहची रहमतेपासून दूर वाटे बोलले सैयदुल अनबिया त्याच्या ऊपर को आमीन बोलले आणि तिसरी जे कोणती ताळी ऊपर कदम धरवला मग जिब्राइल अलैहिस्सलाम बोलले की या रसूलल्लाह अल्लाहची रहमतेपासून दूर आणि लानती वाटे तो शख्स जे कोणाक त्याचे मायबाप जईफीचे हालते भीतर मिळले या मामा या बापा दोनातले एको जईफीची हालते भीतर मिळलो आणि त्याची खिदमत करून तो आपला कापून जनतेचो हकदार केलो नाही सैयदुल मलाइका ही बद्दुआ केली आणि सैयदुल अनबिया त्याच्या ऊपर आमीन बोलले त्यासोबत एक मुबारक मास येता हे मासा भितर एक सुन्नत नमाज का एक रकात सुन्नत नमाज केल्यान फर्ज नमाज केल्लो सवाब मिळता आणि एक फर्ज नमाज केल्यान 70 फर्ज नमाज केल्लो सवाब मिळता नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाले मुख्तसर तौरात तुमका सांगता नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाले की हे मासा 4 काम करू कास 2 काम तुमचे सव 2 काम अल्लाह सव साहबा पुस्तक कोणते ते का काम असे अव्वल सांगले की तौहीदीची शहादत देसे झाला अल्लाह एकलो वाटे बोलून बार बार यकीन करा आणि त्याची शहादत देता यानी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह पढ़ते रहा दूसरे आपने सांगले अल्लाहकडे अपनी गुनाची माफी मांगते रहा अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह मुझे गुनाची माफी तीसरे आपने जो कोणते सांगले तुम्ही अल्लाहकडे जन्नत मांगा जन्नत मेला मग मागूची चीज नाही जिंदगी भीतर मागूची चीज सहज अल्लाहकडे जन्नत तलब करा की त्या कारणा अल्लाह मागूच्यान बदली खुश जाता आणि चौथे आपले जे कोणते सांगले की दोजखापासून नजात मांगते रहा त्या सबब ही तस्वीर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अस्तगफिरुल्लाह व असअलुकल जन्नह व अऊज़ु बिका मिनन नार रमजाना भीतर ही बार बार पढ़ते रहा कि सुन्नते ऊपर अमल केला आणि हेजेन अल्लाह राजी होतलो आणि हे जे फजाइल भीतर मी तुमका का सांगू
की हो कुरान नाजिल जाल्लो मास हो तेजे भितर एक लैलतुल कद्र म्हणून एक रात अशी ती 1000 मासापासून बेहतर म्हणून सांगला अल्लाह ताला कुरानात सांगला ते. बहरहाल हे मुख्तसर से रमजानाचे जापने सांगते. मी तुमच्याकडे एक जापनाची गुजारिश करता की गावात जे कोणते हालात झाले या तुमचे दिला भितर जे कोणती चौक पाळले तुम्ही अल्लाह मनवून अल्लाहकडे मागून बचनी आपल्या गावात अमनो अमान करचो. एक मोसम येता, एक मास येता, एक चंद्रातो येता, चंदीस येता, अल्लाहकडे दुआ करूचे वक्तार आपल्या गावा सबब, तालीम सबब, तिजारत सबब, तंजीम सबब, दुनिया बेहतर करूचा असं, आखिरत बेहतर करूचा असं अल्लाहकडे आवाजारी करून दुआ करते राहा की त्या रमजान मासात अगर तुम्ही दुआ करती यकीनन तुमच्या गावावर त्याचे असरात तुम्ही उदार जातले आणि तुमचे गाव गुले गुलजार जातले आणि हे तस्माची इंशाअल्लाह चीजो तुमका ऐकूची जरूरत पडूचे नाही. आखिर तौरावर तुमका सांगूचे काका पुसलान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमावतात इजा मातल इंसान मुक़ता अमलहु इल्ला मिन सलासतिन इल्ला मिन सदक़तिन जारियतिन औ इल्मिन यंतफिहु बिही औ वलदिन सालिहिन यदऊ लहु. जत्ता इंसान दुनिया टुकून मौताच्या आगोश भितर वता इंसान मरता तरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगतात ही दुनियापासून सर्वच ताल्लुकात खतम जाता. दुनियाची आयश इशरत खतम जाता, बागात खतम जाता, तिजारत खतम जाता, आलवायाल खतम जातात. कोणा सही काही ताल्लुक राहणार सिर्फ तीन चीजा सही ताल्लुक तुमचं बाकी राहता आणि ते जो सिलसिला क़यामत सर जारी रहता. ती कोण चीजो तीन चीजों कोणती? एक सदका जारिया, कोणी मिसगत बांधले, कोणी मद्रसा बांधले, कोणी तालिब इल्मा काही सरपरस्ती केले तरी हो जे कोण तो सवाब असे हो. तुम्ही एक 500 रुपये सदका केले ते एक फकीरा दिले ते तो सवाब मिळलो आणि खतम केलो. अगर तुम्ही 5 फात्रे एक मद्रसा लावले तरी ती फात्रे ते ठावा उपर असता सर मरून आम्ही माती जाऊन गेला नो. हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची बशारत असे की ते जो सवाब तुमका ते जो सवाबाचो सिलसिला ते फात्रे असता सर तुमका पावते राहतलो नका. तसं हा दुनिया भितर असता सर काही हसनात जारिया करूची कोशिश करता आपली इस्तिताअत मुताबिक. कोणी एक मिसगत बांधता 5000 फातर तो देता. एक माणसा भितर काय असे का तो देऊ शके नाही 5000 फातर. एक फातर देऊ शकता तो एक फातर देऊ का. हजरत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गज़वा तबूक भितर मुसलमानाक मतवज्जा केले की मुसलमानाक मालाची जरूरत असे कोण का हाडून देतात का. हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु आपले घर साफ करून हाडून दिले. हजरत उमर रज़ियल्लाहु अन्हु आपली जायदादे 2 वाटे करून अर्धो वाटो दिले. हजरत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु बेइंतहा दौलत हाडून पेश केले. ते एक सहाबी होते. ते सहाबी एक यहुदीचे बागा भितर त्याची खाजुरा झाडात पाणी देते होते. तिका सगळी रात पाणी देऊन झाला मग ते खाजुरा झाडात पाणी देऊन झाला मग तो यहुदी त्याची मजदुरे भितर एक ओकिया खाजूर दिलो तेका. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को हाडून पेश केले या रसूलल्लाह माका मुझेकडे काय नाही सगळी रात मेहनत करून खाजूर हाडला ते कबूल करा. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम म्हणले हे जो सदका समा ऊपर फौकियत हासिल केलो ता सबब जटले देऊ शकतात दीनी सबब मी ते आपण चढाव आणि कंबळ पलनातून ते देते राहू का. दूसरी चीज हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाकी रहूची सांग औ इल्मिन यंतफिहु. इसलिए इल्म जे कोण इल्म दीन की खिदमत जे कोण करता की बाकी रहता क़यामत सर. तुम्ही अगर एक कोसकात पढ़वती तर ते हमेशा सब बाकी रहतले. तुम्ही अगर एक कोसका की किताब देती तो किताबाचो तुम्ही मरून गेला ना तो किताबाचो सिलसिला जारी राहतलो. तासो हेजे ऊपर कोण इल्म दीनची इशाअत सबब तुम्ही कोशिश करते राहू कास की त्या इल्म दीनचो जे कोण तो बाग असे तो आमचे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लावलो बाग आणि आपली उम्मत्या सांगला हे बागाचे झाडे तरोताजा धरूच्या सबब हे बागात तुम्ही पाणी देते राहा. तीसरी चीज तुम्ही समजून ऐकून धरवा वलदिन सालिहिन यदऊ लहु. इसलिए औलाद दुनिया भितर सोडून सोचे जे कोण माय बापासह दुआ करतली राहू का. माय बापासह दुआ करतली औलाद ही दुनिया भितर सोडून गेलान मेला मक्कऊ ती औलाद दुआ केलान तो जो सिलसिला बराबर जारी राहतलो. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची बशारत औलाद कशी पैदा जातली तुम्ही त्यांचे भितर अखलाक पैदा केलान तुम्ही त्यांना इल्म दीन तालीम दिलान इल्म दीनची तालीमेन तुम्ही आरास्ता केलान तेजे भितर तुमका हे फायदा पावत जातलो. अल्लाहचो फजल असे
کہ आमची जिंदगी भितर अल्लाह ताला आम जामिया इस्लामिया इसको दीनी इदारा पैदा करो. आमची कौम भाटकले आबाद जाऊन 850 वर्षे तकरीबन झाली, मगर इसली तंजीमी इदारा हे किस्मार मुनज्जम तौरावर दीनी तालीम देऊचो एका आज सर झालो नव्हतो. काय खलफिन्यानीला बैसून काही ते कुराण पढवते होते, बाकी जे कोणते उलमा होते ते आपले आपले तकिया भितर बैसून आपली डवण्यावर बैसून काय इल्मेदीन पुसून भाटकडे खाली नव्हतो. ते तारकों दूर दूर तुकून माणसं येऊन आमच्या गावात शिकते होते, मगर ही तंजीम होती, एक इज्तिमाई ताकद होती. अल्लाह ताला आमचे जमाना भितर आम्ही खुश जाऊं कास, अल्लाहचो शुक्र अदा करू कास, आमचे जमाना भितर जामिया इस्लामिया तो एक इदारा आमकां दिलो आणि तिगाक आमची चळवळी दीनी तालीम असेल. हर घरचो एक कोसको जामिया इस्लामिया भेटतो. मी हे बोलणं आहे की तुम्ही असली तालीम शिकवण्याची आपली औलाद आहे, जरूर शिकवा, मगर हर घरचो एक कोसको तरी कम अज कम तुम्ही आहद करा की एक कोसको आम्ही दीनी तालीम देऊन आमच्या घरा भितर दीनेचो चिराग रोशन धरत लेणे काम. अगर इशी करूचे नाही, अगर हे जामिया इस्लामिया या हे किस्मार तुम्ही दिनेची फिकीर येताकच करूचे नाही, तरी जे कोणतो थारा दुनिया भितर होता, जे कोणती फसाद दुनिया भितर बरपा जाता, कुफरे तरफ जे कोणतो बुलावा येता, शैतान आपली यदगार जे कोणते करता, अगर आम्ही येता फिकीर केला आमची नसला भितर दीन बाकी आमच्या मुश्किल असे. त्यासोबत आमचे संभावपणे लाजिम असे की इसलो इदारा जे कोणतो झाला तेजी सरपस्ती करू का, त्याका जाऊपर्यंत त्याची मदत करू का. सानियन आमची खाली आंबुला भितर तालीम घेऊन नुपडे, आमची आबुल्या भितर कोण तालीम घेऊ कास, आमची चळणे कोण दिनी तालीम शिकू कास. त्यासोबत जे कोणाचे दिला भितर हो जज्बा होतो ते एक जामियातुल सालियात कायम केले आणि अल्हम्दुलिल्लाह वर्षा 25-30 चळणे तिंगाटकून फारिग जातात. धकली चळणे कुराण हिफ्ज करतात. जामियातुल सालियात हिफ्जाचो दर्जा कायम करून 3 वर्षे झाली. हे 3 वर्षाभितर तकरीबन 15 आबुली चळणे हाफिज झाले. जामिया इस्लामिया भितर कोण हिफ्जचो शोभा असे आणि तिंगाको वर्षा 6-7-8 चळणे कुराण हिफ्ज करून बाहेर पडतात. आमच्या गावात कुराण एको हाफिज नव्हतो. वल्ली तळप होती की अल्लाह ताला ही दौलत तो आमका देव म्हणून अल्लाह ताला आमका कोणते ना कोणते तरीकार ही दौलत दिलो. 3-4 मदरसे एको हिफ्ज कुराणचे असे आणि जामिया इस्लामिया भितर दिनी तालीम देऊन होता. ते जे उलमा बाहेर पडून येता कोण तुमच्या गावा भितर खिदमत करतात, येता कोण तुमच्या गावा भितर दीन ससुर शादाब करची फिकीर करतात. हे दुसरेच आपले की कोणाको पसंद असे कोणाको पसंद नाही. थोकडे चीजो त्यांची पसंद राहतात, थोडी चीजो पसंद राहणे. कौमी जिंदगी भितर एक जापने आठव धरवा का कारण एक माणसाची तुमका 9 चीजो पसंद असे आणि एक चीज नापसंद असे तरी आमच्या कौमाची आदत मुताबिक ते 9 चीजो कोण पछे ते पाणी फिरवून ते धुतकारून नाही. त्याची 9 चीजे जे कोणती खूबी असे त्याची कदर करा. एक चीज तुमका पसंद नाही तर ते का सोडा. कोणतो माणूस आसमानातून फिरतो जाऊन येणार या तो जे कोणते करतात ते सर्व सही बनवून ओळखू जाणे त्याच्या भितर कोण खामी पैदा जाता. इंसान खताचो पुतला वाटे, त्याची गलत्यावर निगाह करना खात. अगर एक आत गलती झाली तर का माफ करा. अगर समझो सकतात तर निके तरीकावर समजवा. त्याची खूबियों, त्याची तालीम, त्याचे तजुर्बात एक नाची एक चीज आपने नापसंद पडला ते सर्वच काढून नको नका. ते खूबियों कोण असे एक आत चीज से मोजी तबियतेचे खिलाफ झाली ते मग का हक्क असे की त्याची सर्वच खूबियों बची रद्द करू ती. आमच्या कौमाची एक खामी असे ही खामी कोण पुरा करूची कोशिश करा. जामियातुल सालियात भितर वर्षा 30-35 चळणे फारिग जातात आणि येता सर अल्हम्दुलिल्लाह तो मदरसा बखैर खूबी चालता. जता मदरसा कायम करून उभे राहिलो होतो माणसे ताना देते होते, माणसे बैसू देते नव्हते. अल्लाह ताला त्याच्या भितर बरकत दिलो आणि आज सर मी कौमाकडे हात हे जे जामियातुल सालियात सर्व काही दूर मागलो नाही, मगर येता मौका असे के कौमाक होतं ते 15 वर्षाचं ते का सबर करते राहून. मी काय मालदार माणूस नाही, खिंचन हाडून दूर काही खस केलं नाही. इशीच तुमच्या गावात येऊन तारी यारी येऊन त्यांचे इंगा हात फैलवून फकीर जाऊन हात फैलवून गोळी काही दूर होईल आणि खस केलं. येता 2 वर्ष तुम्ही बीमार होतो. 2-2.5 वर्षाचं ती बिमारीची हालती भितर तुझं खर्च बर्दाश्त करते राहून. माका बर्दाश्त झालं नाही, मेरी सेहत तो बराबर नाही, माका बर्दाश्त झालं नाही, काहीतरी तुझं इंतजाम करू कास बोलून बाहेर पडलो. अल्हम्दुलिल्लाह तुमच्या गावात वडलो हौसला दिले आणि वडलो हौसला मिळलो. मला जामिया आणि जामियातुल सालियात हे कौमाचे 2 डोळे 2 मिनारे हे का कायम धावची का बाकी धावची कोशिश करा.
मी बी एक आपले सांगता जामियातुस सालियात 15 वर्षाचं चाललो आणि ते जे कोणाकडे मागणूक नाही त्याचे बावजूद भल्ली कम माणसे 2-4 माणसे माका पुसू राहतील की जामियातुस सालियात तू किशी चालवता म्हणून त्याच्या भितर एक वाटर पडलो माणूस माका एक महत्व धरलो ते का निको माणूस ओळखाने मी नाव कोण सांगे नाही धरलो मुनीर साहेब एटलो खर्च तुम्ही किशी करतात का तुमच्याकडे खजाना आला कोणाकडे मागे नाहीत का नाही म्हणून एक माणूस दिसलो की तो आमचे हिसबात नाही मगर तो इशी माका धरून पुसलो माका ते वक्त म्हणजे दिल वेळ की हे कौमा भितर जिंदगी असे अगर अखलाक ते जे बिघडला हा ते जज्बात बिघडला म्हणून माका एहसास झालो बहरहाल मी इतली मुद्दतच चालवता मुझी जिंदगी कितली असे म्हणून कळणार हे सब तुमचे माथा ऊपर असे तुम्ही सांभळो सोमकास तुम्ही हे कौमा भितर जिंदगी पैदा करूचे असो त्याचो ताळून करू कास त्याची मदत करू कास आणि सम्मान ज्यादा मुस्तहक जामिया इस्लामिया असे आमचे अंजुमन चालता अंजुमनाको आम्ही देते वाटो अंजुमनाको वाटो सुरू जे किता का पुसणार अंजुमनान आमच्या कौमाक भली फायदा झाला आज जे कोण तुम्ही तुमचे सामने उभे राहून चार्ज आपले सांगता हो अंजुमनाचो सदका हो ले कोणते दिनी मदरसा भितर पडून गेला नाही सिर्फ अंजुमना भितर पडलो सिर्फ अंजुमना भितर पडलो बीजी क्यों पडलो नाही अल्लाह ताला तेजे सदकान बचीन माका तुमचे सामने उभे राहून जापूचे काबिल केलो अंजुमन आमचो एक बड़ो जबरदस्त इदारा हेका कायम धरूचे आसलो हे जो निजाम बेहतर करूचे आसलो तुम्ही सामने ताऊन करू कास आणि जामिया इस्लामियाचे सिलसिला भितर मी तुमका सांगूचे काका बुसलान आमकां व्हडली शदीद जरूरत अशे व्हडली तंगी अशे तिंगा असा नाही तुम्ही आम्ही तिंगा आयलान म्हाका मुजफ्फरा हिंगा उतरला ते फर्स्ट क्लास माचो आणि फर्स्ट क्लास लेपडी दिला ते म्हाका काय होता आठव पडता म्हजी चळणी जामियातुस सालियात भितर जमनी भितर वडगतात न्हय काम काय होता ते आयश आराम करूचे होता जामिया इस्लामियाची चळणी फटली हसीजा ऊपर वडगता म्हणून म्हाका एहसास जाता 2-3 मरतबा म्हाका एहसास जालो हे ते मुजफ्फराचे घरे आराम पावल्ल्याकडे एहसास जालो तासा तुम्ही अगर जाऊ शकतात तरी तुम्ही की जामिया इस्लामियाची चळवळ सबब एक माणूस एक पलंग आणि एक लेपडी मुहैया केला आणि एक त्याच्या किताबे घेऊनचो आरमार काय 1000 रुपये लागेल इंडियाचे तुमचे तोरावर तुम्ही अगर करतीत तरी 200-300 चळणे वाटेत तुम्ही हिंगा हजारों माणसे वाटेत 1000 रुपये बचीन तुमच्याकडे अगर कोणी 1000 रुपये मोजे तर्फीने एक माचो मोजे तर्फीने एक लेपडी या होरूचे वखतार हिंगाट कोण वसूचे वखतार एक 2 लेपडो बांधले काय वजन राहणार या जामिया इस्लामिया दिले आठव करा तुमची चळवळ ते जिशी तुम्ही कस परणे करतात गावा भितर परणे केल्यान बचीन काय होता म्हाका टेलिफोन होता म्हणे साहेब एक कोडी आम्ही फेटोवन छान केटली नाडी रांदू कास काढून तिंगा 300 चळणे वाटेल हे 1 कोडी पण वळखतात मी 2 कोडी येऊ लागता बोलता हात करतात बस कोणी इन्कार केला नाही तर खोशेन बचीने आपली दिनी तालीम केली आमची खोशे भितर चळना एक वर्षात तकरीबन मी वखदा 40-50 कोडयो येतात तिंगा थोडे सांगतात आणि फेटवून देतात हमदर्दी असे मोहब्बत असे आपली खोशे भितर बची दीन एक आठवूच नाही तुमच्या हातीन ती जे ती मे जे कोण ती झोल्ली त्याच्या हातात देऊन फेटवतात ती झोल्ले भितर काही घालू शकतात तरी घाला फराक दिले सरी का दीने सबब केल्लो खर्च हो तो केत्तां बेकार वचूचे नाही बाहेर काफी वक्त तुमचो घेतलो मी तुमचो शुक्रगुजार वाटे 2 मरतबा ही हिंगा हे आयलामत म्हाका तुमचे खिताब करचो मौका मिळलो आणि म्हाका म्हजे जज्बात तुमचे सामने पेश करचो मौका मिळलो मी वळखता की तुमचे जमाते भितर भली समजदार मनशे वाटेत आणि जे कोण तो गांवा भितर हादिसा जाला तेका सही तौरा उपर पळोवन तेजी जे कोण ती निक्की तजावीज असे ती तजावीज अमला भितर हाडूची कोशिश करतले अल्लाह ताला आमकां सम्माकूं आपले दिने उपर कायम धरो आणि आपली जी दिनेची सरसबजेची मेहनत करतलातले करो अल्लाह ताला आमचे गांवांत अमन अमान देव आणि आमची हर जायदाद हर चीज गांवाची आमचे बाल बच्चे आमची अबुल्यो आमची जायदाद आमची तिजारत सबक अल्लाह ताला आज गैब आमची मदद करून महफूज धरो व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हमारे YouTube चैनल भटकल टीवी के नाजरीन दाएं तरफ घंटी के निशान पर क्लिक करके इसे सब्सक्राइब करना और लाइक के बटन पर क्लिक करके इसे पसंद करना न भूलें। भटकलtv.com के प्रोग्रामों को प्लेलिस्ट के तहत तकसीम किया गया है जिसमें तकारीर, हमदोनात, उर्दू कलाम, तंज़ो-मिज़ाह और मुशाहदात और इंटरव्यूज़ वगैरह शामिल हैं। उर्दू ऑडियोज़ और वीडियोज़ की जामे तरीन मोबाइल ऐप
اردو آڈیو گوگل پلے اسٹور اور ایپل اسٹور پر دستیاب ہے۔ یہ ایپ سفر و حضر میں آپ کی بہترین ساتھی بن سکتی ہے۔ اسے انسٹال کر کے urduaudio.com کے جملہ آڈیوز اور ویڈیوز سے مستفید ہوں اور اس سے دوست احباب کو متعارف کرائیں۔